नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट देखील झाली। अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। गारपीट आणि पाऊस झाल्यानंतर होणारं नुकसान आपण कसं टाळू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं, इलोंगेशनच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत। आपल्यासोबत शेतकरी आहेत। सगळ्या चॅनलला तुम्ही बघितलं असेल की निफाड तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि खूप मोठी गारपीट झाली। अशा वेळेस गारपीट झाल्यानंतर आपण आपल्या बागेमध्ये कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, जेणेकरून शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आमच्या संपूर्ण डॉक्टर किसानची टीम तुमच्या सोबत आहे। कुठल्याही पद्धतीत संयम सोडायचा नाहीये। आकस्मिक संकट पहिलंच वर्ष नाहीये। द्राक्ष शेतीमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून आपण वेगवेगळे संकट झेलतोय आणि त्यातून बाहेर निघत असताना संताप होतो, राग अनावर येतो, क्रोध होतो, सगळ्या गोष्टी आहेत। त्यातून आपल्याला बाहेर निघून आपल्या बागेमध्ये सध्या काय कंडिशन आहे, जिथं जिथं गारपीट झाली आहे, नुकसान किती टक्क्यापर्यंत आहे, 80-90% नुकसान काही ठिकाणी या भागामध्ये निफाड तालुक्यामध्ये झालं। आपण बऱ्याचशा चॅनलला बघितलं असेल, परंतु आपण ज्या बागेत उभा आहोत या ठिकाणी जवळजवळ 30-40% नुकसान झाले। अशा बागेमध्ये आपण सुधारणा करून आपण आतापर्यंत आता जर आपण बघितलं या ठिकाणी जवळजवळ किती दिवसाचा प्लॉट आहे? 60 दिवसाचा प्लॉट 60 दिवसाचा प्लॉट आहे। थर्ड डीप झालेली आहे। पुढचं कामकाज आपलं 20-25 दिवसाचं बाकी आहे। अशा वेळेस आपण 30-40% नुकसान असेल तर चांगल्या पद्धतीने कसं काम केलं पाहिजे, गारपीट झालेल्या बागांमध्ये फक्त पाऊस झाला असेल, सगळं विश्लेषण मी सांगणार आहे। तत्पूर्वी शेतकऱ्याची आपण ओळख करून घेऊ। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। बाळासाहेब शिवाजी जाधव, राहणार शिवडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। आपला सुधाकरचा प्लॉट आहे, हा SSNचा प्लॉट आहे। तर एकंदरीत म्हणजे जी गारपीट काल झाली त्यानंतर मला फोटो आले आणि तातडीने आज सकाळपासून मी निफाड दौऱ्यावर निघालेलो आहे। काय जिथं जिथं जाता येईल, ज्या ज्या शेतकऱ्यांना सांगता येईल, परंतु असंख्य शेतकरी डॉक्टर किसानला जुडलेले आहे आणि संपूर्ण डॉक्टर किसानची माझी टीम, मी असेल, स्वतः माझे सहकारी सागर पवार सर असतील, सगळे आम्ही सोबत तुमच्या सोबत आहोत। फक्त एकच संदेश आजच्या व्हिडिओमधून देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून न जाता, संताप क्रोध न करता सिच्युएशन बघा आणि त्यातून बाहेर कसं कमी खर्चामध्ये निघता येईल याकडे लक्ष द्या। सुरुवातीला जर अशी कंडिशन असेल, या ठिकाणी जर आपण बघितलं, हे जे मणी तुम्हाला गारपीटने चिरलेले दिसताय, लाल पडायला सुरुवात झालेली। आता हा जर घड बघितला तर या एक बाजू याची पूर्ण गेलेली आहे, परंतु इकडे जर बघितलं तर इथं फक्त 5-10% नुकसान आहे। हा घड परत गेलेला आहे, तो घड जर बघितला तर 10% नुकसान आहे। म्हणजे संपूर्ण बागेत 20-25-30% नुकसान असेल तर अशा वेळेस आपण पुढे कसं कामकाज केलं पाहिजे? गारपीट झालेल्या बागांमध्ये पानं चिरले, घड त्या ठिकाणी खाली काही पडलेले आहेत आणि मण्यांवर अशा पद्धतीने स्क्रॅच गेले किंवा चिरायला सुरुवात झाली, त्या ठिकाणी तिथून आपण सुधारणा कशी करू शकतो? त्यासाठी पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम असेल, लोकलचं काम असेल, पहिली फवारणी त्या ठिकाणी या सिच्युएशनला आपल्याला घ्यायची आहे 200 लिटर पाण्यामधून। नीट लक्षात घ्या, 200 लिटर पाण्यामधून कळीचा चुना, इन्स्टंट चुना ज्याला आपण म्हणतो, इन्स्टंट चुना घ्यायचा आहे 100 ग्रॅम, मोरचूत घ्यायचंय 200 ते 250 ग्रॅम, गुळ 100 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम। अशा पद्धतीने पहिला स्प्रे आपण व्यवस्थितरित्या करून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची आहे। दुसऱ्या दिवशीची फवारणी आहे ट्रायको, चांगल्या दर्जाचा ट्रायको, त्या ठिकाणी हार्जेनियम असेल, व्हिरडी असेल, प्रोटेगो घेतलं तरी चालेल। IPL बायोलॉजिकलचा जो हार्जेनियम ट्रायकोड्रामा आहे 500 ग्रॅम, प्रोटेगो, बॅसिलस 500 मिली, ही दुसऱ्या दिवशी फवारणी करायची। तिसऱ्या दिवशी झाड किंवा वेली स्वतः आपल्या जागेवर यायला सुरुवात करेल। जसं आपण कधी आजारातून उठतोय, आपल्या स्वतःची प्रतिकार क्षमता वाढवत असताना आपण स्वतः त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करतो किंवा आपलं शरीर हालचाल करायला सुरुवात करतं, तसं वेली पूर्ववत व्हायला सुरुवात करेल आणि त्यावेळेस फवारणी खूप महत्वाची आहे। एकरी प्रत्येक फवारणीला 500 ते 600 लिटर पाणी गेलं पाहिजे। तिसरी फवारणी आपल्याला करायची आहे डायरेक्टर, 200 लिटरला 500 मिली, एकरी 600 लिटर पाणी गेलं पाहिजे। डायरेक्टर 500 मिली, पोटॅशियम नायट्रेट 13-0-45, पानांची फोटोसिन्थिसिटी आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी आणि घडाची चालना आपल्याला सातत्याने सुरू ठेवण्यासाठी 13-0-45 500 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला अँट्राकॉल हे बुरशीनाशक 400 ग्रॅम, अशी फवारणी 3 फवारण्या तुम्हाला सांगितल्या। त्यानंतर जसजसा सूर्यप्रकाश येईल आणि आपल्याला त्या ठिकाणी बागाला म्हणजे वेलीला आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे आणि त्या पाण्यासोबत
पांढरी मुळी आपली थांबून जाणार आहे, म्हणून एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत 3 किलो 12-6-22 हे खत ICLचं आपल्याला देऊन घ्यायचंय. दुसरी एक महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे, नुकतंच सेटिंग झालंय, सेटिंग नंतरची गळ होणार आहे, मग ती गळ होऊ देऊ नये किंवा थोड्याफार प्रमाणात गारांचा फटका झालाय, त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे 200 लिटर पाण्यामधून ॲजिटेक CPPU 100 ते 150 मिली, पोटॅशियम सोनाइट 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत एक चांगलं बुरशीनाशक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. चांगल्या पद्धतीने बुरशीनाशक घ्यायचंय. सेटिंग नंतरची गळ तुम्हाला थांबवायची. ज्या बागा फ्लॉवरिंग मध्ये असतील त्या बागांना, फ्लॉवरिंग मध्ये आहे 60-70-80%, तिथं देखील गळ होण्याची चान्सेस आहे. आणि डाउनी मिल्डू या वातावरणात 100% तुमच्याकडे फिरकणार नाही. भुरी रोगाचा प्रादुर्भाव होईल, इलॉंगेशन व्हरायट्यांमध्ये बर्निंग येईल, उकड्या येईल पाऊस थांबल्यानंतर. या सगळ्या गोष्टींचा विचार करून गोल व्हरायट्यांमध्ये 60-70% फ्लॉवरिंग आहे, सेटिंगला अजून वेळ आहे, अशा वेळेस गळ होईल, कूज होईल, डाउनी मिल्डू येणार नाही, घाबरू नका. त्या ठिकाणी भुरी रोग, प्रत्येकाकडे भुरी रोगाला त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. लोकलच्या बागा असतील त्या ठिकाणी स्कोर 100 मिली, फॉलिक्युअर 100 मिली, सल्फर 100 ग्रॅम असा स्प्रे घ्या. एक्सपोर्टच्या बागा असतील 60-70 दिवस झालेले आहेत, थर्ड डिप झालेले आहे किंवा सेकंड डिप पर्यंत आलेले आहे, त्या ठिकाणी ज्या वेळेस पाऊस थांबेल अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी SS मशीनच्या माध्यमातून किंवा चिमा मशीनच्या माध्यमातून किंवा ATR नोझलने एकरी पोटॅशियम बायकार्बोनेट 1 किलो आणि सल्फर 1 किलो असा स्प्रे त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी नुकतंच सेटिंग झालंय, सेटिंग स्प्रे देऊ शकलो नाही, द्यायचा होता, पाऊस झाला, वातावरण खराब झालं, देऊ शकत नाही, अशा ठिकाणी नीट लक्षात घ्या, अशा ठिकाणी तुम्हाला स्प्रे द्यायचा. एकरी 600 लिटर पाणी, 200 लिटरचं प्रमाण सांगतो, एकरी 600 लिटर पाणी गेलं पाहिजे. 200 लिटरला GA घ्यायचंय फक्त 1 ग्रॅम, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 100 मिली प्रोसेल, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय डायरेक्टर 500 मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय किरारी 80 मिली. नीट लक्षात घ्या, किरारी 80 मिली, GA घ्यायचंय फक्त 1 ग्रॅम, प्रोसेल घ्यायचंय 100 मिली, डायरेक्टर घ्यायचंय 500 मिली. 200 लिटरचं प्रमाण आहे. हे पाणी 600 लिटर फवारलं पाहिजे, म्हणजे इंटू 3 करून घ्यायचंय त्या ठिकाणी. आणि सगळ्यांनी पाऊस थांबल्याबरोबर सूर्यप्रकाश व्यवस्थित झाला 3-4 दिवसानंतर, बागा कुठल्याही स्टेजेसला असो, त्या ठिकाणी जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून 1.5 ते 2 तास पाणी देऊन घ्यायचंय. त्या पाण्यासोबत एकरी 1 लिटर प्लॅटिनम कुठल्याही स्टेजेसला असो द्या, फ्लॉवरिंग असो, फ्लॉवरिंग पास झालेला असो, सेटिंग असो, सेकंड डिप असो, थर्ड डिप असो, फक्त जिथं पाणी उतरण्याची कंडिशन आहे किंवा पाणी मण्यामध्ये आलंय त्या शेतकऱ्यांसाठी हा सल्ला नाहीये. त्यांनी खालून जमिनीमधून प्रत्येकाने म्हणजे साधारणतः 30-35 दिवसापासून 70-75 दिवसापर्यंतच्या बागा असतील, पाऊस थांबलाय, सूर्यप्रकाश दिसायला लागलाय, ड्रिप मधून एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 3 किलो 12-6-22 देऊन घ्यायचंय. मित्रांनो, गारपीट आणि पाऊस या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर खाली बघितलं, या ठिकाणी घड खाली पडलेले आहे, शेतकरी माझ्यासोबत आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता या ठिकाणी जर आपण बघितलं, बरेचसे पूर्ण सगळीकडे घड खाली पडलेले, जे नुकसान झालं, परंतु जिथं 30-40% पर्यंत नुकसान आहे आणि बागेचं 70% पर्यंत कामकाज आपण आटपलेलं आहे, 70% पर्यंत खर्च केलाय, 30-40% नुकसान झालं, त्या बागा 100% सुधारण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून देण्याचा माझा सल्ला होता. दुसरी एक महत्वाची गोष्ट, जिथं जिथं पाणी मण्यामध्ये उतरलंय, क्रॅकिंग जात असेल, त्याच्यासाठी 2 दिवसापूर्वीच मी व्हिडिओ दिला की संभाव्य पाऊस आणि ढगाळ वातावरणात आपण कुठल्या कुठल्या कंडिशनला कसं कामकाज केलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी काल देखील फोन कॉल केले, आज सातत्याने फोन चालू आहे, रात्री 1:30 वाजेपर्यंत व्हॉट्सअपला मी रिप्लाय देत होतो. सकाळपासून कंटिन्यू प्रत्येक शेतकऱ्याला जेवढं रिप्लाय देता येईल आणि शेतकऱ्याची जी भूमिका आहे की त्यांना सावरता कसं येईल. आता माझ्यासोबत शेतकरी आहे, त्यांचा स्वतःचं मी व्हॉट्सअपला स्टेटस बघितलं, म्हणजे एवढं नुकसान होऊन देखील स्टेबल आहेत. प्रत्येकाने स्टेबल कसं राहता येईल, एक कुटुंब प्रमुख आपण आहोत, आपल्या पाठीमागं आपल्या घरातील 10 लोक, 4 लोक, 5 लोक डिपेंड आहेत. अशा वेळेस आपण स्वतः डिप्रेशन मध्ये न जाता व्यवस्थितरित्या संयम कसा ठेवता येईल याचं उत्तम उदाहरण मी आज या शेतकऱ्याकडून बघितलं. अतिशय कमी क्षेत्र असलेला शेतकरी आहे आणि बरेचसे शेतकरी मला विचारतात की त्यांचे मी 2-3 व्हिडिओ बघितले, सातत्याने तुम्ही जातायत, जिथं जिथं गरज आहे तिथं जाणं माझं कर्तव्य आहे आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडे मी जाऊ शकत नाही, म्हणून युट्यूबच्या माध्यमातून जेवढं तुम्हाला सल्ला देता येईल, पुढच्या 3-4 दिवस सातत्याने कसा सल्ला देत राहता येईल आणि त्यानंतर देखील झालेल्या नुकसानातून हा प्लॉट आता तुम्ही बघितलाय. माझ्यासोबत शेतकरी दादा, एक शेवटचा एक प्रश्न विचारतो, ज्या वेळेस गळकूज झाली, आजची काहीच वाटत नव्हतं की बाग गेला म्हणून, आज तो बाग वाचवल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्यावर आकस्मिक संकट आलं. आज जी कंडिशन आहे मी सगळी बघितली, यातून तुम्हाला जो सल्ला देईल
याच्यावर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जेणेकरून ठीक आहे 25-30% नुकसान झालं, परंतु अजूनही पुढे जाऊन आपण बाग सांभाळू शकतो का? याचा काय विश्वास वाटतो तुम्हाला? मी एवढं सांगू शकतो की मला जो गडकुजीमध्ये जो प्रॉब्लेम आला होता तो सरांनी मला 2-3 स्प्रेमध्ये क्लिअर करून दाखवला आणि आज जो प्लॉट आहे ना तो आज कोणीच म्हणणार नाही का गडकुजीमधून प्लॉट गेलेला प्लॉट सुधारून. पण आज जर नैसर्गिक आपत्तीमुळे सर बी काय करू शकत नाही, आम्ही काही करू शकत नाही. पण मला एवढी गॅरंटी आहे की सर याच्या पुढे मला जे शेड्यूल देतील ते मी फॉलो करून जर सरांच्या याच्यामध्ये मी तो प्लॉट वाचू शकतो असं मला वाटतं. ताई, तुम्हाला दोघांना एक शब्द देतो. आजची जी कंडिशन आहे, आजचा जो व्हिडिओ आहे, यानंतर 15 दिवसांनी 20 दिवसांनी मी परत प्लॉट मध्ये येईल. आज सगळं आपण बघितलं, मणी चिरलेले असतील, काय काय नुकसान झालंय सगळं बघतोय आपण. यानंतर 15-20 दिवसांनी मी तुम्हाला आल्याबरोबर सांगितलं 25% नुकसान ग्राह्य तुम्हाला धरावाच लागेल, परंतु राहिलेला 75% माल तोच 100% पैसे कसा देऊन जाईल हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि सगळ्या युट्यूबच्या बांधवांना जे जे व्हिडिओ बघतात तुम्हाला सगळ्यांना शब्द आहे की शेवटच्या क्षणी 15-20 दिवसानंतर परत हाच प्लॉट गारपीट नंतर कसा वाचवला हा व्हिडिओचा विषय असेल आणि तो 20-25 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, बऱ्याचशा गोष्टी सांगण्याच्या राहून गेल्या. अजून एक व्हिडिओ परत एकदा उद्या तुम्हाला देईल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.